नमस्कार मित्रांनो, आपण आज एक नवीन हॉटेलचा व्हिडिओ करण्यासाठी चालू झालं आहे. मला वाटतं एक 10 ते 15 दिवस चालू झाले. असंच 2-3 जण म्हटले होते की हॉटेल खूप छान आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे, या जाऊन तुम्ही एकदा नाही का. हायवेपासून मला वाटतं 2च मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये हॉटेल आगळे पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, पुणे नगर हायवेपासनं एक थोडंसं 2 मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये हॉटेल आगळे फार्म या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला सी फूड, समुद्राचे मासे, ते समुद्राच्या माशाबरोबर आपले नदीचेही मासे भेटतात. आणि तुम्ही इथलं ॲम्बियन्स पाहू शकता मित्रांनो. खरंच एकदम कोकणागत ॲम्बियन्स केलेलं आहे यांनी. म्हणजे तुम्हाला आता मच्छी खायची असेल तर कोकणात जायची गरज नाही, एकदम मस्त निवांत बसून इथं तुम्ही खाऊ शकता. पहा तुम्ही ॲम्बियन्स पाहू शकता. पूर्ण नारळाची झाडी आणि आंब्याच्या बागेमध्ये बनवलेले आहे त्यांनी, आणि खरंच खूप छान आहे मित्रांनो. पहा हे पहा मित्रांनो, कोळंबी फ्राय चालू आहे मसाल्यामध्ये, कडकमध्ये. हे पहा मित्रांनो, कडक फ्राय ना, ह्याच्यामध्ये कडक मसाला फ्राय करून होता आणि जसं आपलं घरगुती रश्यामध्ये. ओके, म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे तसं गिरायकाला तसं बनवून देतो. ओके ओके 5 मिनिटं लोक आमच्याकडे थांबतात. जसं लागेल तर रिक्वायरमेंट फ्रीजमध्ये लगेच बनवून देतो. ओके ओके रोजच्या रोज आपले रोजचे पुण्याहून ताजे मासे येतात. बिगुणचे आपण चिलापी वगैरे आपल्याकडे असते. कोळंबी, सुरमई, बांगडा, पॉपलेट, आपलं मरळ, चिलापीची थाळी आपल्याला अनलिमिटेड किती मच्छी का 300 रुपयाची. आणि रेग्युलर 2 मच्छी पूर्ण येतात, 200 रुपयात थाळी. आणि भाकरी, रोटी, आणि विशेष म्हणजे आपल्याकडं तांदळाची भाकरी ठेवली. तांदळाची भाकरी आपल्याकडे बरेच. म्हणजे आपण समुद्राच्या माशाबरोबर तांदळाची भाकरी पण देतो. म्हणजे पूर्ण कोकणाचा फील आपण इथं देतोय. आणि कोकणाचा फील आपण त्यासाठी बनवलेलं आहे. ओके, चिकन फ्राय चालू आहे. तर मालक स्वतः हे सगळं करतात, त्याच्यामुळे असं काही नाही की आचार्य गेला तुमचा मग क्वालिटी कुठंतरी चेंज होईल. आणि मालक स्वतः असल्यामुळे सगळ्या गोष्टीचं एकदम हाय तीच क्वालिटी तुम्हाला मेंटेन आहे, स्वतः करतात ते पाहू शकता तुम्ही. आणि क्वालिटी पण पहा मित्रांनो. दिसायला जाता मी ते थांबलो शूट करायला, पण मला असं झालं की केव्हा एकदा आता जेवल. मच्छी पाहू शकता तुम्ही, एकदम चिलापी मच्छी आहे. पहा पीस पण एकदम मोठाले. इथं ज्या थाळ्या आहेत, चिकन थाळी, मच्छी थाळी दोन्ही अनलिमिटेडमध्ये येतात. आणि मटन जे आहे मित्रांनो, हे तुम्ही जरी घेऊन आला तर ते किलोप्रमाणे करून द्यात. किंवा तुम्हाला आणायचं नसेल तर तुम्ही त्यांना सांगा आधी कॉल करून की आम्हाला मटन पाहिजे, तर मग ते ऑर्डर त्यानुसार ते घेऊन येतात. समुद्राच्या आपल्याकडं कोळंबी आहे, सुरमई आहे, तुमचा बांगडा मासा आहे आपल्याकडं, पॉपलेट आहे. रविवारी शनिवारी रविवार कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्ही कस्टमरनी मागायची गरज नाही की शेट कॉम्प्लिमेंटरी काहीतरी द्या मला. कॉम्प्लिमेंटरी त्याच्यात पैसे वगैरे काय लावले. आपल्या आगळे फार्म तर्फे कॉम्प्लिमेंटरी राहणार. तुम्ही जर पार्टी करताय, चला एखादा मित्र आपला मच्छी खात नाही, तर शेटला तुम्ही रिक्वेस्ट केली, शेट आम्हाला मच्छीच्या पीसच्या ऐवजी चिकन द्या, तर चिकनही भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. आणि चिकन आणि मच्छी मिक्स पाहिजे तर ते सुद्धा आम्ही देणार. कॉम्बो थाळी पण आपण करून देणार. कॉम्बो थाळी जर तुम्ही त्याच रेटमध्ये चिकन आणि मच्छी 300 रुपयात अनलिमिटेड किती पीस खा, चिकन बी खा मच्छी बी खा, किंवा नुसते मच्छी खा 300 रुपयात, किती चिकन बी खा ते 300 रुपयात ओके कोळंबीमध्ये. आणि ह्या ज्या थाळ्या आहेत आपल्या, हे जरा आता हे मच्छी रोज त्याचे रेट चेंज होत असतात. ओके, तर त्याच्यानुसार आपण आज समजा आम्हाला जे रेटने येतात त्यानुसार आम्ही रेट कमी जास्त होत असतात. आज 500 रुपये थाळी असेल, कधी 550 बी असेल, कधी आम्ही 400 रुपये सुद्धा लावणार. म्हणजे आपण जी समुद्राची मच्छी थाळी आहे तिचे रेट कमी जास्त होऊ शकतात. पीस मध्ये रेट आपण काय केलं ठेवलेलं नाही. आम्ही रोड पासून आतमध्ये 500 मीटर आहे, तरी लोक आम्हाला शोधत तिथे येतात. ओके, म्हणजे आता जवळजवळ आपलं एक 8 ते 10 दिवस झालं आपलं हॉटेल चालू झालेलं, पण 10 दिवस झाले. हो, रिस्पॉन्स छान आहे ना. हो, कमीत कमी 40-50 किलो मच्छी पुरत नाही. ओके, म्हणजे कधी कधी 9:30ला बंद करायला लागते, कधी 10ला बी बंद करायला लागते. आता असे गुरुवार सोमवार जर सोडलं तर कधी कधी लवकर बंद करायला लागते मच्छीमुळे. ओके, म्हणजे एकदम मच्छी संपली काय पर्याय नसतोय, काय विलाजच नाही ना. बरोबर आहे ना मित्रांनो. जर तुमचं संध्याकाळी संपलं लवकर तरच उद्या तुम्हाला फ्रेश भेटणार आहे. आणि जर तुम्हाला जेवायला असेल तर शक्यतो लवकर या, संध्याकाळी उशिरा कुणी येऊ नका. एकदम मच्छी संपली हॉटेल बंद केलं जातं. काकांना पण विचारू, जेवण कसं झालं काका तुमचं? जेवण एकदम मस्त सुंदर. आणि हे जेवण जे आहे आपलं गावरान पद्धतीचे
हे एकदम गावरान पद्धतीचं. गावरान पदार्थ असं जेवण कुठंच भेटत नाही. आपण काय घेतलं होतं जेवायला? आम्ही मच्छी थाळी घेतली. मच्छी थाळी कुठली आपली? चिलापी. हा चिलापी होती. चिलापी, अच्छा. ही एकदम व्यवस्थित होती, चिलापी होती. हं. आणि 2 नॉन रिटर्न आपले हे घेतले होते अनलिमिटेड चिकन. चिकन थाळी. चिकन थाळी सुद्धा इतकं होती त्याचे पीस खाऊन आले, पीस सुद्धा शिल्लक राहिले. ओके, म्हणजे अनलिमिटेड थाळी घेतली होती. खरंच खूप छान क्वालिटी होती. काकांच्या बोलण्यावरून तर वाटतं एकदम. आणि असं जेवण मी पहिल्याच वेळ खाल्लं. अच्छा अच्छा. बाकी वातावरण कसं वाटलं तुम्हाला वातावरण इथे? एकदम व्यवस्थित वातावरण. म्हणजे आता कोकणात जायची गरज नाही गरज आपल्याला. नाही, काही नाही, एकदम एक नंबर quality. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद. असं आणि ॲम्बियन्स पहा मित्रांनो, पूर्णपणे एकदम एकदम कोकणागत बनवलेलं आहे. आणि इथं आपल्याला समुद्राचे मासे पण भेटतात, त्याच्यामुळं समुद्राचे मासे खाण्यासाठी आता कोकणात जायची अजिबात गरज नाही आहे. एकच नंबर. इथल्या जेवणाच्या व्हरायटी वेगवेगळ्या पण अतिशय सुंदर. इथं पुन्हा पुन्हा यायला सुद्धा आम्हाला आवडेल. आणि जेवण, दर्जा, सर्व्हिस यांची एकच नंबर झालेली आहे. जेवणाची क्वालिटी म्हणाल तर अप्रतिम आहे. इथं यायला सगळ्यांनी उत्सुक झालं पाहिजे आणि आलंच पाहिजे. ॲम्बियन्स कसा वाटला सर तुम्हाला? ॲम्बियन्स अतिशय सुंदर, सर्व्हिस अतिशय सुंदर, इथले मालकही अतिशय सुंदर. हे आमचे मित्र आहेत म्हणून आम्ही आवर्जून पहिल्यांदा मी इथं आलोय, पण इथं पुन्हा पुन्हा मी पार्टी करणार आणि येणार. मटन फ्राय, मटन आळणी आणि आता आळणी भाताची ऑर्डर दिलेली आहे. अतिशय सुंदर क्वालिटी आणि परफेक्ट. इथं आपल्याला कोकणाची मच्छी भेटते. मच्छी एकदम कोकणापेक्षा पण चांगली. कोकणात जाऊन आपण 10,000 रुपये खर्च करतो, इथं ते 4,000च अप्रतिम जेवण मिळतं. मन भरून एकदम मन भरून आलेलं आहे. आयडियाच नाही डोक्यात. असं ते लावायचं. नंतर आपलं एक फार्म हाऊस, आपलं छोटं झोपडी वगैरेसाठी मी जागा ठेवली होती. आणि नंतर अचानक आता लोकांची रिक्वायरमेंट सारखे झाले, काय करावं. मग मी आपलं डोक्यात आलं, चला एक छोटंसं इथं चालू करू. बरेच जणांनी केलं. नंतर चालू करू. नंतर असं वाटलं की आपण कोकणाचं लुक दिलेलं आहे, मग इथं कोकणासारखंच करू. म्हणजे रेग्युलर जेवण, पनीर वगैरे हे तर सगळीकडे मिळतं, गिरवीची भाज्या सगळीकडे मिळतात, तंदूर रोटी मिळते. मग पूर्ण आपण इथं काय केलं, मग बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि कोकणासारखे वाटावं म्हणून तांदळाची भाकरी सुद्धा आपण तांदळाची भाकरी. तुम्हाला पाहिजे तांदळाची भाकरी, तांदळाची भाकरी पण मिळणार. आणि आपल्या स्टाईलनुसार जर म्हणलं तर आपल्या इकडे मासवडी वगैरे चढते. मासवडीवर आपण शनिवार रविवार व्हेज मध्ये वेगळं काय द्यायचं तर? त्याच्यामध्ये एक शेंगुळी वगैरे आम्ही देतो कधीतरी. हा म्हणजे असं ती आपल्या जुन्या टाईपची शेंगुळी वगैरे असं काहीतरी देतो एक, नाही का तुम्हाला मग जसं म्हणलो मी आपलं कॉम्प्लिमेंटरी वेगळं काहीतरी. ग्राहक त्या दिवशी जास्त आहेत त्यादिवशी त्यांच्यासाठी आपण ते करून वेगळं काहीतरी देतो त्याच्यामध्ये. मासवडी थाळी याच्यात पीस पाहतो तुम्ही, मासवडीचे जवळजवळ नाही म्हणलं 5-6 पीस आहेत आणि अनलिमिटेड पीस आहेत. परत असं नाही की हे पीस संपले तर तुम्हाला अजून पीस मिळणार. ही पण थाळी अनलिमिटेड. हा 200 रुपयामध्ये अनलिमिटेड मासवडी. 200 रुपयामध्ये अनलिमिटेड मासवडी थाळी. चिकनच्या थाळीचा रेट काय? चिकनच्या थाळीचा 300 रुपये थाळीला रेट आहे. अनलिमिटेड अनलिमिटेड चिकन राहणार आहे. 300 रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन थाळी. आणि ही जी कोकणातली मासे थाळी हिची प्राइस आता ह्याची प्राइस आपली वेगवेगळी राहणार आहे. आता ह्याच्यात 500 रुपये थाळी आज आहे, कधी 400 बी होऊ शकते, कधी 600 बी होऊ शकते. त्यामध्ये इथं एक चिलापी थाळी देतात ते. चिलापी थाळी रेट काय? तिचे 300 रुपयाला अनलिमिटेड चिलापी. 300 रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन. आणि रेग्युलर लोकांसाठी जर खायचं असेल तर त्याच्यामध्ये सेम असे 2 पीस येतात. रस्सा येतो, भाकरी. रेग्युलर थाळीचा रेट रेग्युलर 200 रुपये थाळी. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता ट्राय करून सांगतो कसं आहे क्वालिटी. आता पाहूनच एकदम कंट्रोल होत नाही, खरंच छान आहे. पहा मित्रांनो, आपले थाळे आलेले आहे मस्त की लिंबू पिवळ्या भरगत अनलिमिटेड थाळी आहे. आता सुरुवात कुठून करावा ते समजत नाही. चला नेहमीप्रमाणे आपली थोडंसं पहिलं आपण रस्सा ट्राय करूया. रस्सा पहा मित्रांनो किती घट्ट आहे एकदम. हा असा थंडगार वारा, निसर्ग आणि ह्यांची थाळी, मज्जाच काहीतरी वेगळी आहे. चिकनचे पीस पाहू शकता किती एकदम सहज शिजलेले आहेत. मित्रांनो, चिकनचा रस्सा खातो आपण, पण ना त्याची जी चव आहे ना एकदम अशी थोडीशी मटणाच्या रस्सा टाईप आहे. म्हणजे माहीत नाही का, पण एकदम भारी लागते. थोडंसं आपण चुरून घेऊया. हा पा, आणि सूप पण एकदम घट्ट आहे.
पहा तुम्ही कसं आहे, रस्सा चुरूनच खाल्ला पाहिजे नेहमीप्रमाणे, तुम्हाला माहीतच आहे. पण एक कांदा घेऊ याच्याबरोबर. आत्तापर्यंत आपण भरपूर हॉटेलला गेलो, असं नाही की कुणाचं जेवण खराब होतं. जेवण खरंच खूप छान होतं. पण हा जो चिकनचा रस्सा आहे ना, खरंच मित्रांनो, म्हणजे टेस्टच काहीतरी वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलेली आहे यांनी. जो चिकनचा रस्सा आहे ना, म्हणजे गावरानच्या चिकनच्या रस्सा टाईप रस्सा झाला आहे. मी तुम्हाला म्हणलं ना मगाशी, काहीतरी वेगळाच लागत होता थोडासा. एकच नंबर झालं. आणि त्यांनी ह्याच्याबरोबर जे आहे ना, चिकनचे पीस पण अनलिमिटेड दिलेत. हे पहा, पाहू शकता मसाल्यामध्येच फ्राय आहे ते पण. चिकनला तुझा मसाला वापरला ना फ्रायला, खरंच छान आहे. आणि पाहू शकता आळणीमध्ये सुद्धा पीस दिलेला आहे. मित्रांनो, आगळे आम्हाला जेवायला यायचं म्हटलं तर तुम्ही नक्कीच मित्राला घेऊन या, मित्रमंडळींना घेऊन या तुमच्या. खूप भारी त्यांनी बसायला सिटिंग पण छान केलेली आहे आणि पूर्णपणे हिरवळ झाडामध्ये केलेलं आहे. आता आपण चिकन थाळी तर नेहमीच एक्सप्लोअर करत असो, त्यांची जी पॉपलेटची मच्छी थाळी ती दाखवतो मित्रांनो. त्यांनी आपल्याला या थाळीबरोबर कोळंबी दिलेली. कोळंबीला पाहू शकता मसाला एकदम, हे पहा. खरंच फ्रेश आहे. त्यांनी जो मसाला वापरला ना, तो पण एकदम म्हणजे जाणवतंय की आपण कोकणी टाईप खातो नाही का. खरंच खूप छान आहे. कोळंबी पण एक नंबर आहे. आणि हे पाहू शकता पॉपलेट. म्हणजे पॉपलेट आहे ना एकदम भारी आहे. पॉपलेटला मसाल्यामुळे चव पण चांगली लागली आहे आणि फ्रेश आहे. हे पाहू शकता तुम्ही, एकदम फ्रेशमध्ये मासा आहे, जाणवतोय. मी तर म्हणेन कोकणापेक्षा पण भारी रस्सा आपण त्यांचा ट्राय करू मच्छीचा. मी तर शक्यतो एवढा रस्सा मी पीत नाही कधी, पण मसाला रस्साच खूप भारी झाला आहे खरंच. पूर्णपणे मुंडीचा रस्सा आहे, एका नुसतं ग्रेव्हीचा रस्सा नाही हा, माशाची मुंडी याच्यामध्ये. हे पहा, खरंच मित्रांनो रस्सा छान झालेला आहे. म्हणजे विशेष म्हणजे मालक आणि मालकीन जे आहेत हे स्वतःच गाडी, इथं कुठलाही आचारी नाही आहे. मसाले बिसाले स्वतः सगळे स्वतःच बनवतात. चिकनच्या पेक्षाही भारी रस्सा मच्छीचा लागत आहे. मी तुम्ही इथं आले ठीक आहे, चिकन तर आपण सगळीकडे जातो, पण मासे आपण खाण्यासाठी काय कोकणात जाणार कुठंतरी, जरी आपल्या नदीचे मासे आपण सगळीकडेच खातोय. आपल्या ह्या जवळपास एरियामध्ये सगळीकडे आपल्या नदीचे मासे भेटतात, पण समुद्रातले मासे शक्यतो कोण ठेवत नाही जास्त, कारण त्याचे रेट कायम कमी जास्त होतात. मग थाळ्या पण तेवढ्या महाग असतात, कॉस्टली होतात. त्याच्यामुळे समुद्राचे मासे आपल्याला जास्त भेटणार नाही कुठे पण यांनी जी थाळी दिली ना पॉपलेटची, खरंच एक नंबर होतं. पहा मित्रांनो, व्हेजमध्ये आपली मासवडी थाळी आलेली आहे आता.
मासवडी पाहू शकता तुम्ही. त्यातलं जे आतलं टेक्स्चर आहे ना खरंच खूप छान झालंय. त्यातलं सारण खरंच खूप लागतं मित्रांनो. आपण बऱ्याच ठिकाणी मासवडी खाल्लेली तशी मी केला मासवडी खाल्लेली सेम त्या टाईप आहे किंवा त्या हां आपण कम्पॅरिझन नाही करू शकत कुणाला, पण खरंच खूप छान मासवडी. तर ह्यांचं जे मासवडी आहे म्हणजे फार्मच्या जवळ त्यांचं घर आहे. मासवडी ते घरीच बनवतात, हॉटेलमध्ये बनवतात. कारण इकडे पूर्ण मासे किचनला यांच्या पूर्ण मासे जास्त चालू असतात दिवसभर नाही का. त्याच्यामुळे त्यांनी व्हेजसाठी काय केलं स्वतंत्र घरूनच त्यांची मासवडी थाळी बनवून गेलात ते. त्याच्यामुळे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जरी असेल तरी तुम्ही मासवडी खाण्यासाठी इथे येऊ शकता. त्यांचा जो मासवडी जर असा ना खरंच एकदम नाही का थम्सअप या रश्शाला, म्हणजे खरंच खूप छान रस्सा आहे, एकदम उत्कृष्ट आहे. मासवडी खायची असेल तर 100% तुम्ही याच आगळे फार्मला. थाळ्या तिने ट्राय केल्या, रसा तिन्हीचा एकदम डिफरंट आहे. इंद्रायणी राईस पण खूप छान आहे. मासवडीचा रसा ते खरंच एक नंबर आहे. ते ओलं खोबरं तिळबिळ जे असतं ना ते त्यांनी एवढं परफेक्ट हे झालेलं आहे ना, खरंच एक नंबर लागत आहे. आपण चिकन जरा थोडासा जरा साईडलाच ठेवू, मासवडीचा जरा रस्सा घेतो जरा मध्ये. खरंच छान लागतं. जेवण तर खूप छान होतं इथलं ॲम्बियन्स पण खूप छान आहे. आपल्या चॅनलवरती कंटिन्यू आपण नवीन व्हिडिओ टाकत असतोय नाही का. त्या चॅनलला व्ह्यूज पण चांगले आहेत, पण तुम्ही कमेंट काही करत नाही, जास्त व्हिडिओ शेअर करत नाही. व्हिडिओ जर शेअर केला तर आणखी व्ह्यूज येतील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करताना जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं तर नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे दर मंगळवारी संध्याकाळी आपण 5 वाजता व्हिडिओ सोडतो, तो व्हिडिओची तुम्हाला लिंक येईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि खरंच हे जेवण आहे ना खरंच खूप छान आहे. म्हणजे मी तुम्हाला 100% रिकमेंड करू शकतो की तुम्ही आगळे फार्मला नक्कीच एकदा तरी जेवण करा, व्हिजिट करा.